रमेश वांदळे, सोन्याचा माणूस. सुधीरजींना कायम मी सांगत असतो की मला टायमिंगचं बंधन घालत नका. 5 मिनिटं म्हणतात तर म्हणलं अरे साईज प्रमाणे तरी देत जा. आज इतके मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व इथं सगळे बसलेले आणि मी पहिल्यांदा जेवढ्या मोठ्या नेत्यांच्या मध्ये बोलतोय. निवडणुकीला 9च महिने झाले आणि दादाच्या आशीर्वादानेच बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पण थोडं मला 5 मिनिटं टायमिंग दिला. ठीक आहे तेवढ्यात, कारण इतके मोठे लोक सगळे बोलले. बापटसाहेब बोलले, महापौर साहेब बोलले, रावते साहेबांनी मराठीवर जास्त बोलल्यामुळे मला आता आपण बोलायलाच पाहिजे. मग काय मला गप बसवलं तेव्हा सुधीरजींना मी खोनवलं, अरे आपलं काय बाबा. पण माझ्या जीवनामध्ये मी मला ज्यांनी आदर्श घालून दिला आणि मी थोडंफार 1% 100% दादा असतील तर मी 1% संत वाङ्मयाकडे वळलो. मी एक बिघडू माणूस होतो आणि मी आवर्जून सांगतो. पण दादांनी मला जे आदर्श आयुष्यामध्ये घालून दिलं, मला जे मार्गदर्शन केलं, त्यामुळे मी आज एक सामान्य कार्यकर्ता असलेला माणूस मी आमदार होऊ शकलो, हे देखील मला तुम्हाला आवर्जून सांगायचं. दादा बऱ्याच प्रकारचे असतात आणि बरेचसे दादा 1 वर्षभर टिकतात, परत ते दादा दिसत नाहीत. पण हे जनमानसांनी ज्याला दादा मानला असे दादा, उल्ला दादा, मी त्यांना प्रथम वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा देतो. आणि त्यांचं वय आता 66 आहे. परंतु इथून पुढच्या आयुष्याचं रेल्वे इंजिन आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत झुकझुक जावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि मी दगडूशेठ गणपतीचा भक्त आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. त्यामुळं दगडूशेठच्यांनी प्रार्थना करतो की त्यांना हे मी जे बोलणार आहे सगळ्या त्यांना पहिलंच सगळं परमेश्वराने दिलेलं आहे, तरी देखील अजूनही द्यावं. त्यासाठी मी त्यांना गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि विलासराव देशमुख साहेबांनी सोडून गेलेली खुर्ची मिळो. म्हणून तुकोबारायांचं वाङ्मय वाचत असताना दादांनी जो आदर्श घातला, मी 3 तास प्रवचन करू शकतो एवढा माझ्याकडे ठेवा आहे, बापट साहेब आणि अंकुशाकडे साहेब. पण मी प्रवचन करू शकतो बिन पैसे घेता, कारण त्याच्यात सुद्धा बाजार मांडलाय. जितका फेमस साधू तितके जास्ती किंमत आणि वाटोळं झालं. त्यामुळं अरे सत्यपाल साहेब तुम्हाला पण बरं झालं, आज मी 2-3 दिवस फोन करतो, तुमचा लागत नव्हता. म्हणून मला असं वाटतं की संत तुकोबारायांचं प्रमाण दादांना लागू पडतं. काय सांगू या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यांचे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करुण सायास शिकविती, तुका मने वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे मजे ती सांभाळीत. म्हणून तुकोबारांचं एक प्रमाण म्हणजे आयुष्य बदलून टाकण्यासारखं, हे मला कळलं. हे दादांनी मला या मार्गाला नेलं. थोडक्यात मी बऱ्याच ठिकाणी जाणारा माणूस देवण आळंदीका वळला, त्याला कारणीभूत दादा आहे. म्हणून प्रत्येक प्रमाण मी पाहिलं की दादांना लागू पडतं. त्याचं कारण आहे की आयुष्यामध्ये राजकारण करत असताना राजकारण हे वेगळं, पण समाजकारणामध्ये
जे का रंजले गांधले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सबाय नवनीत त्याची सज्जनांचे चित्त ज्याशी अपंकिता नाही त्याशी धैर्य हृदयी दया करण्याचे पुत्राशी त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. अशा पद्धतीचं दादांचं काम. आणि हीच भक्ती पांडुरंगाला सुद्धा आवडते. दादांच्या आणि तुकोबारायांच्या फोटोमध्ये काय साम्य मला आढळत नाही. साम्य आढळतं, फरक आढळत नाही. त्याचं कारण मी पाहिल्यानंतर दादांना दाढी आहे, पण चेहरा आणि तो पेहरावा आणि ते सगळं आणि अतिशय मी काही काही गोष्टी दादांकी गेलो की तास तास गप्पा मारत बसतो. काही गोष्टी त्यांच्याकडून मला जे शिकायला मिळाल्या त्याच्यामुळं मी आयुष्यामध्ये असं ठरवलेले आता मी बापटसाहेब मी छोट्या मोठ्या काही यात्रा बित्रा काय करीत असतो. काशी यात्रा, देहू पंढरपूर, आळंदी यात्रा, हरिद्वार यात्रा आणि मरेपर्यंत मी आता ते करणार आहे. त्याचं कारण देखील दादाचे. म्हणून असं वाटतं की बाकी काही नाही करायचं. संतांच्या